नमस्कार. आज 75वा स्वातंत्र्यता दिवस. आपणा सर्वांना स्वातंत्र्यता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि माझ्या व्याख्यानास प्रारंभ करते. आपल्या देशाला स्वातंत्र्य होण्याची प्रेरणा तर 1857 सालीच मिळाली होती, परंतु ती खऱ्या अर्थाने मशाल बनून 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य करून गेली. देशाला स्वातंत्र्य मिळण्याअगोदर स्वातंत्र्याची परिभाषा काहीशी वेगळी होती आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परिभाषा काहीशी वेगळी आहे. स्वातंत्र्य मिळण्याअगोदर लोकांनी गुलामी केली होती. गुलामीतून मुक्त होण्यासाठी त्यांना अथक परिश्रम करावे लागले, स्वतःच्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले. त्या लोकांच्या मनामध्ये देशाविषयी प्रेम होते, देशभक्ती होती. आपण मात्र स्वतंत्र भारतामध्ये जन्म घेतला आहे, त्यामुळे आपल्याला देशभक्तीचा खरा अर्थ माहिती नाही. मी मानत नाही की राष्ट्रगीतासाठी 52 सेकंद स्तब्ध उभे राहणे किंवा वंदे मातरम, भारत माता की जय अशा जोराजोरात घोषणा देऊन यात देशभक्ती आहे. जर तुम्ही म्हणत असाल की वर्षातून 2दा हातामध्ये तिरंगा घेतला तर त्यात देशभक्ती आहे, तर मला विचारावेसे वाटते की फुटपाथवरती राहणारा तो मुलगा ट्रॅफिकच्या सावलीमध्ये अनवाणी पायाने जेव्हा तिरंगा विकत असतो तर त्याला त्याची देशभक्ती म्हणायची का? तर ती त्याची देशभक्ती नाही, तर त्याच्या पोटाच्या भुकेची शक्ती असते, जे त्याला असं करण्यासाठी प्रवृत्त करत असते. मग देशभक्ती कशामध्ये असते? आपला परिवार, समाज आणि देशासाठी समर्पणाची भावना असणे, त्यात आहे देशभक्ती. अधिकाराच्या प्रती कर्तव्य दक्षतेचा भाव मनामध्ये असणे, त्यात आहे देशभक्ती. इमानदारीने केलेले काम, त्यात आहे देशभक्ती. आपला देश आधीच वीर जवानांच्या रक्ताने भरलेला आहे. आता त्याला सीमेवरच्या जवानांच्या वाहणाऱ्या रक्ताची गरज नाही आहे, परंतु प्रत्येक नागरिकांच्या नसानसात भिनणाऱ्या रक्ताची गरज आहे. आपल्या देशाला आवश्यकता आहे एका नव्या वृक्षाची, जे भलेही बलिदान देण्यासाठी नसेल, परंतु त्याचे एक एक फळ, एक एक फूल देशाच्या चरणावरती अर्पित होणारे असेल. आणि हीच कल्पना आणि हीच संकल्पना, याचे नाव आहे देशभक्ती. आणि आपण हेही म्हणू शकतो की राष्ट्रनिर्माणचे पहिले स्वप्न आहे देशभक्ती आणि देशद्रोहींच्या जीवनात येणारे तुफान आहे देशभक्ती. म्हणजे देशद्रोहीसुद्धा समजू शकतील, अगर तू दरिंदा है तो ये शमशान तेरा है, अगर तू परिंदा है तो ये आसमान तेरा है. अगर तू दरिंदा है तो ये शमशान तेरा है, अगर तू परिंदा है तो ये आसमान तेरा है. भाईचारे से रहना है तो रहे इस ज़मीन पर, भाईचारे से रहना है तो रहे इस ज़मीन पर, वरना तेरी कब्र भी यही है और यह कब्रिस्तान भी तेरा है, और यह कब्रिस्तान भी तेरा है. आपला हा देश विविध वर्गांनी बनला आहे. त्यात एक विशिष्ट वर्ग माझ्या लक्षात येतो, तो म्हणजे शेतकरी वर्ग. तोच शेतकरी ज्याच्या घराचे छत टपकत असतात, परंतु तरीही तो पाऊस येण्याची याचना करत असतो. शेतकरी शेतात पीक नाही तर भूक उगवत असतो, आणि जेव्हा जेव्हा त्याच्या शेतात भूक उगली आहे तेव्हा तेव्हा त्याने शहरात जाऊन नोकरी केली आहे. हा विषय चिंता करण्याचा नाही, तर चिंतन करण्याचा आहे की जो रस्ता गावाकडून शहराकडे रोजगाराच्या उद्देशाने जातो, तोच रस्ता शहराकडून गावाकडे विकासाच्या दृष्टीने का येत नाही. आपला दुसरा विशेष वर्ग आहे युवा वर्ग. युवा वर्गाकडे आज खऱ्या अर्थाने राष्ट्राच्या विकासाची जबाबदारी आहे, समाजाला जोडून ठेवण्याची जबाबदारी आहे. परंतु आजकाल तोच युवा 4x4च्या छोट्याशा स्क्रीनवरती मेसेज पाठवण्यात आणि टाइमपास करण्यात बिझी आहे. 4 बॉटल वोडका काम मेरा रोजकाने भारताचे भविष्य उद्ध्वस्त करून टाकले आहे. पण आज अशा समाजामध्ये जगत आहोत जिथे सकाळी मदर इंडिया बघून रात्री आपल्या पत्नीला मारले जाते, जिथे आपल्या बहिणीला कॉलेजमध्ये सोडून बाहेर उभ्या असणाऱ्या दुसऱ्यांच्या बहिणींवरती वाईट नजरा टाकल्या जातात, जिथे अश्लील फोटोज स्वतःच्या मोबाईलमध्ये ठेवून स्वतःच्या पत्नीला मात्र 7 इंचाच्या पदराआड लपून ठेवतात, जिथे स्वतःच्या आईला प्रत्येक कामासाठी नाही बोलतात आणि त्यांना नाही बोलणाऱ्यांच्या तोंडावरती ॲसिड फेकण्याच्या उद्देशाने बाहेर निघतात. आणि हेच कारण आहे महिला असुरक्षिततेच्या बाबतीत आपण 4थ्या स्थानावरती कायम आहोत. या समाजामध्ये महिलांना आरक्षित नाही तर संघटित आणि सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. जो महिला बेलन चला सकती है वो बेशक कलम भी चला सकती है और सरकार भी चला सकती है. हम एक ऐसे समाज में जी रहे हैं जहाँ पत्थर की मूरत को लगते हैं 56 भोग. हम एक ऐसे समाज में जी रहे हैं जहाँ पत्थर की मूरत को लगते हैं 56 भोग, और यहाँ भूखे तड़पते सो रहे हैं लोग, और जहाँ भूखे तड़पते सो रहे हैं लोग. मजदूर को मजदूर समझिए, मजबूर नहीं. गरीबों को काम दीजिए, दान नहीं.
और दान देने के इच्छुक है तो जीते जी रक्तदान दीजिए और मरने के बाद अंगदान देकर किसी मरते हुए को जीवन दान दीजिए. आणि हाच आपला राष्ट्रधर्म आहे आणि हीच आहे आपली देशभक्ती. जेव्हा जेव्हा आपल्याला चांगल्या अभियंत्याची आवश्यकता होती तेव्हा आपण IITचे निर्माण केले, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. जेव्हा आपल्याला चांगल्या डॉक्टरची गरज होती तेव्हा आपण एम्सचे निर्माण केले, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्स. आणि जर पूर्वीपासून आपल्याला एका चांगल्या नेत्याची आवश्यकता आहे तर आपण आत्तापर्यंत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्सचे निर्माण का नाही केले. जसे आपले प्राण वाचवण्यासाठी चांगल्या डॉक्टरची गरज आहे तसेच आपल्या देशाचे प्राण आपण अयोग्य व्यक्तीच्या हातात कसे देऊ शकतो. राजनीति से मुझे परहेज नहीं मगर राज करने की नीति से मुझे एतराज़ है. आजकालचे आपले सरकार काहीसे असे आहे की वो पहले आंखें फोड़ते हैं और फिर चष्मे दान करते हैं. मला वाईट तर तेव्हा वाटते जेव्हा ही भोळी भाबडी जनता त्यांचे काम पाहून, त्यांचे विचार पाहून नाही तर धर्म, जात आणि प्रचार पाहून त्यांना निवडून देतात. त्या अर्थाने आपले चांगले राष्ट्र तेव्हाच निर्माण होईल जेव्हा एखादा पक्ष विरोधी पक्षाला विरोध करण्याच्या आधी त्यांना योग्य आणि यशस्वी बनवण्यासाठी योगदान देईल. जेव्हा संसद भवनामध्ये लढून नाही तर नीतींना समजून, कायद्यांना समजून निर्णय घेतले जातील. आणि तेव्हा जेव्हा राजनीति में खेल और खेल में राजनीति नहीं देखी जाएगी. आपण एका अशा समाजामध्ये जगत आहोत जिथे आपल्यालाच कळत नाही आहे आपण गंगेला पूजित करत आहे की प्रदूषित करत आहे. ध्यानात ठेवा, आपला राष्ट्रधर्म आपल्याला एकच गोष्ट सांगतो, वो तुम्हें हिंदू कहेंगे, वो तुम्हें मुसलमान कहेंगे, वो तुम्हें हिंदू कहेंगे, वो तुम्हें मुसलमान कहेंगे, पर तुम्हें भारतीय होने पर अडे रहना है. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी कोणत्या जाती धर्मासाठी नाही तर हिंदुस्थानासाठी स्वतःचे बलिदान दिले आहे. या अर्थाने देशाचा विकास तेव्हाच होईल जेव्हा दिवे मंदिरात नाही तर प्रत्येकाच्या घराघरामध्ये विद्येचे दिवे लागतील. जेव्हा चादर मशिदीमध्ये नाही तर रस्त्यावरती उघड्या असलेल्या अंगांवरती ओढवली जाईल. जेव्हा शांती केवळ चर्चमध्ये नाही तर दोन भावंडामध्ये असेल. का नाही वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रमांना एकत्रित केले जावे, जिथे अनाथ मुलांना आईवडिलांचे प्रेम मिळेल आणि म्हाताऱ्या आईवडिलांना त्यांच्या उद्ध्वस्त झालेले घरपरिवार मिळेल. आपल्या राष्ट्राचा विकास तेव्हा होईल जेव्हा भ्रष्टाचार थांबेल. भ्रष्टाचार से कमाया जाने वाला धन एक ऐसी उपलब्धि है जनाब, जहाँ इंसान तो चढ़ जाता है लेकिन इंसानियत चोट खाती है. इस धन से सोने की चैन तो खरीद सकते हैं लेकिन चैन की नींद नहीं सो सकते. इस बात का मैं दावा कर सकती हूँ. आपल्या राष्ट्राचा विकास तेव्हा होईल जेव्हा स्वच्छता अभियानामध्ये केवळ सरकार नाही तर रस्त्यावरती चालणारा प्रत्येक नागरिक हातभार लावेल. ध्यान में रखिए, हमारा राष्ट्र निर्माण तब तक संभव नहीं होगा जब तक एक नागरिक चारित्रिक रूप से भ्रष्ट, धार्मिक रूप से अंधा, राजनैतिक रूप से गंधा, स्वैच्छिक मान मूल्यों के आंकड़ों में चिन्ह शून्य प्याबंदमयी अखंड भारत को खंड खंड करता रहेगा. तब तक हमारा राष्ट्र निर्माण संभव नहीं होगा. बड़ी बड़ी बातें नहीं, छोटी छोटी कोशिशें करने की ज़रूरत है. बड़ी बड़ी बातें नहीं, छोटी छोटी कोशिशें करने की ज़रूरत है. क्योंकि ठोकर हमें पहाड़ से नहीं बल्कि पत्थरों से लगती है. क्योंकि ठोकर हमें पहाड़ से नहीं बल्कि पत्थरों से लगती है. मुझे पता है कि कुछ नहीं होगा मेरा यहाँ ऐसे चीख कर. मुझे पता है कि कुछ नहीं होगा मेरा यहाँ ऐसे चीख कर. क्यों न करे हम राष्ट्र निर्माण हम सब मिलकर. क्यों न करे राष्ट्र निर्माण हम सब मिलकर.